मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण स्वराज टार्गेटबद्दल बोलणार आहोत. आपल्याला खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या होत्या मित्रांनो, की ट्रॅक्टरमध्ये ऑइल लिकेज होते का. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ऑइल लिकेज होते. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपला जो स्वराज टार्गेट आहे याच्या ऑइल लिकेजबद्दल जर बोललं तर तुम्ही इथं पाहू शकता, अशा पद्धतीचे दंड टाकलेले आहेत. म्हणजे जमीन आबडधोबड आहे, किंवा तुम्ही काकऱ्यांमध्ये जर ट्रॅक्टर चालवला, पुढचे चाक ज्यावेळेस म्हणजे आदळत चालतात त्यावेळेस इथं पाहू शकता तुम्ही. आता या ठिकाणी ऑइल लिकेज दिसतं आहे आपल्याला. हे जे ऑइल लिकेज आहे एक्सेलपासनं, दोन्ही चाकाचे एक्सेलपासनं एवढं एक ऑइल लिकेज जे आहे ते आपलं आदळल्यानंतर होतं मित्रांनो. दुसरीकडं जर पाहिलं, त्या साईडने जर पाहिलं, या साईडने देखील त्याच पद्धतीचं ऑइल लिकेज आहे मित्रांनो. दुसरं कुठल्याही प्रकारचं ऑइल लिकेज आपल्या ट्रॅक्टरमध्ये कुठेही नाही. इथं तुम्ही पाहू शकता, खालच्या साईडने कुठेही ऑइल लिकेज दिसत नाही आहे. मागच्या साईडला जर गेला मित्रांनो, तर या साईडने जर पाहिलं तर या साईडने देखील कुठेही ऑइल लिकेज आपल्याला जाणवत नाही आहे. मागच्या साईडला जर पाहिलं, इथं पाहू शकता, इथे देखील कुठल्याही प्रकारचं ऑइल लिकेज नाही आहे मित्रांनो. इथे कुठेही ऑइल लिकेज नाही आहे मित्रांनो. हे आम्ही ग्रीस लावलेलं आहे. इकडे जर पाहिलं तर इथे नाही आहे. मित्रांनो, जर आपण ऑइल लिकेजचा, स्वराज टार्गेटच्या ऑइल लिकेजचा जर विचार केला तर या ट्रॅक्टरमध्ये ऑइल लिकेज हे फक्त पुढच्या ॲक्सेलला होतं. तेही ज्यावेळी आपला ट्रॅक्टर हा आदळत चालतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काकराच्या रानामध्ये थोडासा स्पीडली ट्रॅक्टर चालवता, किंवा मग अशा पद्धतीचे दंड असतात जे की जास्त खोल मोठे, जास्त आदळल्यानंतर ज्यावेळेस त्याचा एक्सेल खालीवर होतो जास्त, त्यावेळेस एक्सेलमधनं ऑइल लिकेज होतं. दुसरे कुठेही ऑइल लिकेजचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि एक्सेलमधलं जे ऑइल लिकेज आहे मित्रांनो, ते देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. थोडंसं आपल्याला जाणवतं की ऑइल येत आहे, बाकी काही नाही आहे. तर मित्रांनो, जे आपल्याला सांगितलं होतं की स्वराज टार्गेटमध्ये ऑइल लिकेज होतं का, याविषयी मला असं वाटतं की आता आपल्याला आपलं उत्तर हे मिळालेलं असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.